नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे दीप्ती नायर. युगांतर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. जसजशी एक्झाम जवळ यायला लागलेली आहे 2024ची, तसतसं एक चिंतेचं वातावरण निर्माण व्हायला लागले, कारण हा शेवटचा अटेम्प्ट आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा हा शेवटचा अटेम्प्ट आहे. आता एक मोठा गट MPSCच्या किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा असा आहे जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचीच तयारी करत आलेले आहेत वर्षानुवर्ष, आणि मग पॅटर्न चेंज झालं तर त्या लोकांना खूप लवकर शिफ्ट होता येणार नाही किंवा त्यांना ही भीती वाटते की आम्ही शिफ्ट होऊ शकणार नाही, है ना. पण मग मुद्दा हा आहे की जर MPSC नाही तर काय, ठीक, किंवा MPSCच्या परीक्षांपेक्षा अजून काही ऑप्शन आमच्याकडे आहेत का. आम्ही UPSCची परीक्षा देऊ शकतो, आम्ही MPSC 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची परीक्षा देऊ शकतो, इतर परीक्षा देऊ शकतो. पण जर MPSCची परीक्षा नाही द्यायची किंवा याला आम्ही जर प्लॅन A ठरवला तर प्लॅन B म्हणून आमच्याकडे काय आहे. कारण सध्या जे काही तुमच्या समोर चित्र उभं आहे ते हे आहे की अनसर्टनिटी खूप आहे, पोस्ट कमी येत आहेत, है ना, कोर्ट केसेस सुरू आहेत, रिझल्ट लेट लागत आहेत, आणि त्यामुळे गोंधळाची परिस्थिती. आम्हाला लवकर लवकर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, चक्रव्यूहात अडकल्यासारखं वाटतंय आणि पुढे काय करायचं ते कळत नाहीये. पण स्पर्धा परीक्षा मात्र सुटत नाही आहेत, कारण सरकारी नोकरी घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही असं मी सांगून आलोय, ठीक. मग अशा विद्यार्थ्यांसाठी प्लॅन B म्हणून काय ऑप्शन असू शकतं यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि प्लॅन B म्हणून MPSC नाही तर काय. MPSCची परीक्षा जर तुम्ही दिलीत आणि त्यात तुम्ही समाधानी नाहीत तर तुम्ही अजून काय करू शकता याबद्दल आपण चर्चा करतोय. सो MPSC नाही तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे एक दुसरं ऑप्शन आहे ते आहे SSC CGL, त्याच्याचबरोबर बँकिंगच्या एक्झाम्स. SSC CGLच्या एक्झाम महाराष्ट्रात दुर्लक्षित आहेत. तुम्ही जर नॉर्थ इंडियामध्ये बघितलं तर खूप सगळे विद्यार्थी, लाखोंच्या संख्येने विद्यार्थी याची तयारी करत आहेत. या एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असलेल्या पोस्टसाठीच्या एक्झाम आहेत, है ना. आणि कर्मचारी चयन आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन भारत सरकारतर्फे या एक्झाम कंडक्ट करत असतो. या एक्झाम तुम्ही 12वीच्या आधारावर CHSL, ठीक, आणि त्याच्याचबरोबर SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, CGL कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झाम, अशा प्रकारे या देऊ शकता. म्हणजे 12वी आणि ग्रॅज्युएट दोन्ही लेवलवर या एक्झाम देता येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे की या एक्झाम दर 6 महिन्यांनी होत असतात. एव्हरी 6 मंथमध्ये यात पोस्ट येतात आणि हजारोच्या संख्येने पोस्ट असतात. काही 100 पोस्ट नाही, अनेक पदांसाठी याची भरती होत असते, ठीक. सो SSC CGL या एक्झाम तुम्ही देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही बँकिंगची तयारी करू शकता. IBPS बँकिंगची तयारी देखील तुम्ही करू शकता, है ना. आणि बँकिंगमध्ये असलेल्या ज्या पोस्ट आहेत यामध्ये तुम्ही SBIसाठी वेगळ्या एक्झाम्स असतात, RBIसाठी वेगळ्या एक्झाम्स असतात, आणि IBPS म्हणजे इतर बँकांसाठी वेगळ्या एक्झाम्स असतात. मग यामध्ये तुम्ही प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क, SO, RRB या सगळ्याची तुम्ही तयारी करू शकता, ठीक. आता यासाठी युगांतर तुम्हाला कसं मदत करणार आहे तर युगांतर अकॅडमीने एक्सपर्ट्सची एक टीम तयार केलेली आहे. पहिले तुम्ही हे समजून घ्या की IBPS आणि CGL या दोन्ही एक्झामसाठी मॅथमॅटिक्स, रिझनिंग आणि इंग्लिश यांचं वेटेज खूप जास्त आहे. जनरल स्टडीजचं वेटेज थोडंसं कमी आहे, ठीक. सो आम्ही त्या टीमला सिलेक्ट केलेलं आहे ज्यांनी यामध्ये ऑलरेडी काम केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल गौरी यवलकर मॅडम आहेत, यांनी RBI असिस्टंटचं मेन्स दिलेली आहे, SBI POचा इंटरव्ह्यू यावर्षी देखील देत आहेत, ठीक. RRB मेन्सला या जनरली असतात. म्हणजे POच्या एक्झाममध्ये सातत्याने या क्रियाशील आहेत, कार्यरत आहेत. यांनी आत्तापर्यंत 3-4 मेन्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत, आणि यांना या एक्झामचं पूर्ण नॉलेज आहे. हे विविध इन्स्टिट्यूटमध्ये, विविध प्लॅटफॉर्मवर अनेक वर्षांपासून शिकवत आहेत मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग. गौरी यवलकर मॅडम, शी इज लीडिंग द टीम इन युगांतर फॉर CGL अँड IBPS. फाईन. त्यानंतर आहेत रुचिता सुर्वे मॅडम, इंग्लिश ग्रामरसाठी रिनाऊन फॅकल्टी. फाईन. ज्यांना इंग्लिश ग्रामरचे बारकावे माहिती आहेत, CGLचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यांनी बघितलेले आहेत, शिकवत आहेत, अनेक वर्षांपासून अनेक प्लॅटफॉर्मवर शिकवत आहेत. आणि जनरल स्टडीजसाठी पूनम पवार मॅडम आणि मी. फाईन. सो जनरल स्टडीजचा वेटेज थोडासा कमी असल्यामुळे वी विल बी ॲट बॅक साईड. फाईन. आणि गौरी यवलकर मॅडम आणि रुचिता मॅडम ही आघाडी सांभाळणार आहेत. सो अशा प्रकारे SSC CGL आणि IBPS साठी आजपासून युगांतर अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर
एक नवीन चॅनल तयार केलं जात आहे, यूट्यूब चॅनल तयार केलं जात आहे, ज्याचं नाव असणार आहे युगांतर फॉर सेंट्रल एक्झाम. युगांतर फॉर सेंट्रल एक्झाम हे यूट्यूब चॅनलचं नाव आहे. याच नावाने टेलिग्राम चॅनल पण तुम्हाला मिळेल आणि याच नावाने ॲप देखील तुम्हाला मिळणार आहे. ठीक. सो अशा प्रकारे MPSC, UPSC, डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह या दोन्ही पॅटर्न बरोबरच आम्ही CGL आणि IBPS देखील आजपासून सुरू करत आहोत. सो याला तुमचा सगळ्यांचा मोठा सपोर्ट मिळेल असं मला आशा आहे ना. याच्याचबरोबर या चॅनलवर, यूट्यूबच्या या चॅनलवर तुम्हाला सगळं मार्गदर्शन मिळणार आहे की या एक्झामची तयारी कशी करायची, पोस्ट कशा असतात, किती दिवसात किती पोस्ट निघणार आहेत, किंवा कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे, न्याय कसा करता येईल या एक्झामबरोबर, या सगळ्याबद्दल इथे चर्चा केली जाईल. त्याचबरोबर CGL आणि SSC मध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात हे एकदा मी तुम्हाला इथे सांगते की डिपार्टमेंट कोणते कोणते असतात, कोणकोणत्या लेवलच्या पोस्ट आहेत आणि कोणकोणत्या पोस्ट आहेत हे मी तुम्हाला एकदा सांगते. इथे इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट अंडर कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत असिस्टंट ऑडिट ऑफिसरची पोस्ट आहे, जी CGL तर्फे भरली जाते किंवा कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामसाठी असते आणि ही ग्रुप B ची गॅझेटेड पोस्ट आहे. फाईन. त्या व्यतिरिक्त असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे जे आहेत हे कॅगच्या आणि सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिसेसच्या अंतर्गत भरले जातात. हे देखील ग्रुप B च्या एक्झाम आहेत आणि अतिशय चांगल्या एक्झाम किंवा चांगल्या पोस्ट या मानल्या जातात. त्यानंतर असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज, असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर या पोस्ट आहेत ज्या ग्रुप B आणि C च्या पोस्ट आहेत ज्या या डिपार्टमेंटच्या अंतर्गत भरल्या जातात CGLच्या मार्फत. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 आणि ऑडिटर हे ग्रुप B आणि C चे पोस्ट आहेत जे यांच्या अंतर्गत भरले जातात. हे आहेत सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स वगैरे वगैरे पोस्ट या मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंटच्या अंतर्गत या भरल्या जातात. ठीक आहे. सो अशा प्रकारे जर तुम्ही सरकारी एक्झामची तयारी करत आहात आणि MPSC व्यतिरिक्त प्लान B म्हणून तुम्हाला SSC, CGL किंवा बँकिंगची तयारी करायची असेल तर युगांतरच्या प्लॅटफॉर्मवर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, सेपरेट ॲपच्या माध्यमातून आता हे अवेलेबल झालेलं आहे. ठीक. यूट्यूब चॅनलचं नाव आहे युगांतर फॉर सेंट्रल एक्झाम. याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्याचबरोबर ज्या काही तुमच्या क्वेरीज असतील ते या नंबरवर विचारायला विसरू नका. ठीक आहे. आमची टीम तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहे. एक्सपर्ट्सची टीम आहे आणि CGLचा भरपूर अनुभव असलेली ही टीम आहे. सो मॅथमॅटिक्स, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल स्टडीज या चारही पार्ट्सना आपण इथे परिपूर्ण कव्हर करणार आहोत. रिझल्ट ओरिएंटेड कोर्सेस असणार आहेत. आता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे सुरू करत आहोत आणि लवकरच ॲप देखील तुमच्या सेवेत असणार आहे. ठीक. सो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि युगांतर प्लॅटफॉर्मवर, युगांतरच्या या प्लॅटफॉर्मवर MPSC, UPSC, कंबाईनचे एक्झाम, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या सगळ्या एक्झाम्सचे जे कोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा लाभ घ्यायला विसरू नका. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज अँड हॅव अ गुड डे अहेड.